जय श्रीराम. श्रीरामचरित मानस 108 वेळेस वाचण्याचा परिक्रम आपण ह्या श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये आखाजीच्या दिवशी रामचंद्र मानस वाचण्याचा सुरुवात केली होती. आज बघता बघता रामचंद्र मानस 108 वेळेस वाचण्याचा जो उपक्रम आपण ठेवला होता तो श्री रामनवमीच्या दिवशी 11 वाजेला तो संपन्न होत आहे. त्या निमित्तानं राम जन्म महोत्सव आपण एक कलश यात्रा ह्या मंदिरापासून तर आपल्या छावणीमध्ये एक परिक्रमा कलश यात्रा काढत आहोत. सर्व बंधू भगिनी माता भगिनी सर्व भक्त यांना विनंती आहे सर्व छावणीवासियांतर्फे की केस सुपर मार्केटच्या पाठीमागे दक्षिणमुखी हनुमान मंदिर इथून या मिरवणुकीचे 10 वाजेला तर सुरुवात होईल. एक 12:30 वाजेला ती समाप्ती होईल. समाप्ती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप होईल. तसेच श्री रामनवमी राम जन्मच्या निमित्तानं आपण आणि जी कथा वाचन केलं 108 वेळेस त्या निमित्तानं असा एक मंडप इथं बांधलेला आहे. रोज संध्याकाळी 4 वाजे ह्या कथेचं आयोजन इथं केलेलं आहे. त्या कथेसाठी रामचंद्र मानस या कथेचं वाचन होणार आहे. त्याकरिता मध्य प्रदेशाहून आचार्य श्री दुर्गादासजी तारे हे मध्य प्रदेशातून आलेले आहेत. त्यांच्या मधुर वाणीतून रामचंद्र मानस या कथेचं तिथं आयोजन होणार आहे. त्या निमित्ताने सर्व भक्तगण महिला माता भगिनी जास्त संख्येने ह्या कथेची सुरुवात 26 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत 1 एप्रिलपर्यंत आणि 2 तारखेला श्री हनुमान जयंती निमित्त इथं मोठं भंडाराचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व छावणीवासियांना सर्व शहरवासियांना सर्वांना निमंत्रण देतो. भक्तीचा जो रस आहे तो घेण्यासाठी जास्त जणांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. दक्षिणमुखी हनुमान मंदिर सर्व छावणीवासी केशर प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. 26 तारखेपासून कथेचं वाचन होईल. 1 तारखेला समाप्ती होईल आणि हनुमान जयंतीच्या दिवशी 2 तारखेला महाप्रसादाचं 12 वाजेपासून इथं आयोजन होईल. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा विनंती. जय श्रीराम.